आपण आता परिमिती कशी काढणार? याची परिमिती जर काढायची झाली तर हा ए, याला बी आणि हा सी, तर सेम परिमिती पण कशी काढणार? वन बाय टू, सॉरी, परिमिती म्हणजे ए प्लस बी प्लस सी. याची वैशिष्ट्य लक्षात, समान, दोन बाजू समान. आणि याच्यात एक वैशिष्ट्य का, समद्विभुज त्रिकोणाचं दोन बाजू समान असतातच, शिवाय दोन कोण सुद्धा समान असतात. सपोज ही बाजू घेतली तर हा होणारा जो अँगल आहे तो, आणि याच्या समोर अपोजिट अँगल, बी च्या अपोजिट आणि सी च्या अपोजिट, हे दोन्ही अँगल काय असतात, येथे समान असतात. हे दोन्ही लिहून घ्या, काटकोन त्रिकोण आणि समद्विभुज त्रिकोण. ठीक आहे. तिसरा एक फक्त त्रिकोण तुम्हाला जर दिला असेल तर, ज्याला ए बी आणि सी दिला असेल, फक्त त्रिकोण, तर फॉर्म्युला काय येतो, रूट ऑफ एस इंटू एस मायनस ए इंटू एस मायनस बी इंटू एस मायनस सी. ठीक आहे. वेर एस इज इक्वल टू ए प्लस बी प्लस सी डिवायडेड बाय 2. म्हणजे तुम्हाला कोणती जर उंची दिली नसेल आणि एखादा नुसताच त्रिकोण दिला गेला असेल तर हा डायरेक्ट फॉर्म्युला तुमच्याकडे, फक्त त्रिकोणाला देण्याचा शेप दिला नाहीये कोणताही, फक्त त्रिकोण जर बोलले तर हा फॉर्म्युला येणार. आता एक समद्विभुज एक सांगतो. समद्विभुज त्रिकोणामध्ये दोन बाजू समान असतात, म्हणजे तुम्ही एच ला किती काय लिहू शकता, ए लिहू शकता. मग फॉर्म्युला परिमिती कशी काढू शकाल, इथे आपण जर ए लिहिलं तर 2a प्लस सी. अँगल पण सेम असतो, लक्षात घ्या याच्यामध्ये. अजून एक राहिला याच्यामध्ये समभुज त्रिकोण. समभुज त्रिकोण, समभुज त्रिकोण काय, समभुज त्रिकोण म्हणजेच सगळ्या बाजू सारख्या, त्याला बोलतात समभुज त्रिकोण. त्याचा एरिया घेतो √3 बाय 4 इंटू ए स्क्वेअर. म्हणजे याची परिमिती सपोज काय येणार, परिमिती, व्हेरी गुड, परिमिती काय येणार आहे 3a. ठीक आहे. याच्यावरती आपण आता क्वेश्चन्स बघू. त्रिकोण लिहून झालंय तर सांगा. ठीक आहे. त्रिकोणावरती आता आपण क्वेश्चन्स बघणार आहोत. आणि याची उंची पण दिलेली आहे. जर उंची जर दिली तर उंची काय घेणार, √3/2 इंटू ए, √3/2 इंटू ए. ठीक आहे. जो पेपरला आलेला आहे क्वेश्चन्स तोच आपण डायरेक्ट घेऊया.
झालंय का लिहून हे? अच्छा, पटपट करा थोडं, कारण हा जो चॅप्टर आहे सगळ्यात सोपा आहे. फक्त फॉर्म्युले तुमचे पाठ पाहिजे, हमखास येणारा क्वेश्चन्स. ठीक आहे. काटकोन त्रिकोण आपल्या त्रिकोण चौकोन चौकोनाचे जेवढे प्रकार, वर्तुळ, घन, इष्टिका, चिती, दंडगोल, शंकू, गोल, ह्या गोष्टीच्या आपल्याला गोष्टी ठीक आहे माहिती असणं गरजेचं आहे. चला आता एक गणित घ्या. जर त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंचे माप, जर त्रिकोणाच्या, सगळ्यांनी लिहायचं आहे, जर त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंचे माप 9 सेंटीमीटर, 12 सेंटीमीटर, त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंचे माप 9 सेंटीमीटर, 12 सेंटीमीटर आणि 15 सेंटीमीटर असेल, आणि 15 सेंटीमीटर असेल, तर त्रिकोणाचे क्षेत्रफळ मिळवा. तर त्रिकोणाचे क्षेत्रफळ मिळवा. आता पहिलं ऑप्शन दिलं 54 सेंटीमीटर पर स्क्वेअर, 54 सेंटीमीटर पर स्क्वेअर. दुसरा आहे 57, दुसरा आहे 57 सेंटीमीटर पर स्क्वेअर. तिसरा आहे 59 सेंटीमीटर स्क्वेअर, आणि चौथा आहे 61 सेंटीमीटर स्क्वेअर. काय करायचंय, कोणता फॉर्म्युला यूज होईल? तुम्हाला 3 बाजू दिलेले आहेत चारापैकी, तुमच्याकडे 4 त्रिकोणाचे फॉर्म्युला आहेत. कोणत्या फॉर्म्युल्यासाठी बघायचं? 3 बाजू दिलेले आहेत, असा कोणता फॉर्म्युला आहे? फक्त मला 3 बाजू दिलेल्या आहेत. तर साधा त्रिकोण जो आहे त्याचा फॉर्म्युला आहे ना, त्याच्यामध्ये सगळ्यात फॉर्म्युला काय? ए इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ एस इंटू एस मायनस ए, एस मायनस बी अँड एस मायनस सी. पहिला आधी एस काढा. एस म्हणजे ए प्लस बी प्लस सी डिवायडेड बाय 2. 9 अधिक 12 अधिक 15 बरोबर भागिले 2. ठीक आहे. येस, 12 आणि 9. येस, नऊ अधिक 12 अधिक 15 बरोबर 18. ती व्हॅल्यू आता इथे टाका ए ची जागी. 18 इंटू 18 मायनस 9, 18 इंटू 18 मायनस 12, 18 इंटू 18 मायनस 15. आता हे बघा, खूप मोठा तुम्हाला क्वेश्चन भेटतोय. 4 अंकी संख्या भेटणार. किती भेटते? 2900. गुणाकार बघ जरा नीट करून. गुणुले 9 गुणुले 6 गुणुले 3. 18 गुणुले 9 गुणुले 6 गुणुले 3. किती येते? 2906 बोललीस की 16? बघ नीट. ओके, आता लक्षात घ्या तुझा आन्सर किती आलाय. आता किती आलं? 2916. आता लक्षात घे, एवढं तर आपल्याला तर काय माहिती नाही. डोकं आता कसं लावायचं लक्षात घे. ऑप्शन मधून जायचं. ऑप्शन मध्ये काय आहे तुम्हाला? 54 आहे. दुसरा 57, 59, 61. आता याच्यावरून बघा, हे तर आपल्याला माहिती नाही, काढायला पण पेपरला एवढा वेळ नसतो. काय करायचं? वर्गमूळ म्हणजे काय? ह्यांचा जर वर्ग करा, 4 एकक स्थानी कोणते येते? याच्या 16 येते, 6 येत आहेत. ह्याच्या एकक स्थानी 7 7 49, 9 येत आहेत. ह्याच्या एकक स्थानी
1 येतोय, 9 9 81 म्हणजे एकक स्थानी 6 9 1 1 म्हणजे कोणतं येऊ शकतं इथे एकक स्थानी काय 6 आहे म्हणजे ऑब्विसली आन्सर 54. मग पाहिजे तर क्रॉस चेक करा 54 इंटू 54. हे बघ आता तुला 2916 आन्सर आलं आपलं. आता याचं काढणं कठीण आहे बरोबर, एवढं पेपरला काढत भरपूर वेळ निघून जाईल. आता ऑप्शन्सचं काम येतं. ऑप्शन वर्गमूळ म्हणजेच काय असतं, आता मला 16चं वर्गमूळ काढायचं आहे. म्हणजेच 16चं वर्गमूळ म्हणजेच काय तर 4 गुणिले 4 असं काढतो ना आपण, तेव्हा आपल्याला भेटतो. म्हणजे काय किती येणार आन्सर याचा, फक्त 4 आन्सर आहे. तसंच इथे करायचं आहे 4 चौक फक्त युनिट बघायला, याचा वर्ग करायला 4चा वर्ग 16, शेवटचे युनिट प्लेस वर काय तर 6 येते. 7चा वर्ग 49, शेवटच्या याला 9 येतात. 61चा 1चा फक्त 1चा वर्ग 1 9चा वर्ग शेवटचं स्थान 81. 4 सॉरी सर आवाज येत नाही सर. हा हॅलो. बोला. हा बोला. आवाज येत नव्हता, मध्येच बंद झालेला. आता येतोय ना? हो आता येतोय. हा बोला. ते समजलं नाही, ते पहिले तुम्ही सांगितलं ना वरचं ते. ओके ओके परत सांगतो. फॉर्म्युला आपल्याला बघा 2196 हे आन्सर भेटलेला राईट. आता 2196 मला वर्ग तर नाही माहिती, स्क्वेअर रूट एवढं मी पाठ नाही केलं, मी 30 पर्यंत माझे पाठ असतील. आता काय करायचं, ऑप्शन्स मध्ये जायचं. तुझे ऑप्शन काय 54 आहे, 57 आहे, 59 आणि 61 आहे बरोबर. आता वर्ग ह्याचा जर वर्ग केला, या संख्येचा वर्ग केला 54चा 57चा 59 आणि 61चा, तर तुला तुझं वर्गमूळ भेटणार. ठीक आहे. हा आता लक्षात ठेव. आता याचं युनिट प्लेसच काम राहतं. लक्षात घे 4चा वर्ग किती होतो 16, फक्त युनिट स्पेड घ्यायचं, युनिट स्पेडला 6 येणार. 57च्या फक्त 7चा वर्ग करायचा 49, 4 सोडून द्यायचे, शेवटचं युनिट प्लेस मला पाहिजे म्हणजे एकक युनिट प्लेस म्हणजे एकक स्थानचं, तर मला 9 भेटतायत. 61चा 1 आहे, 1चा वर्ग केल्यावर एकक स्थानी मला 1 भेटतो आणि 59 चा किती येते 9 9 81, त्याचा पण 1 भेटतो. मग आता 6 9 1 आणि 1 याच्यापैकी इथे एकक स्थानी कोणती संख्या आहे तर 6 आहे. तर 6 इथे कोणाची आहे तर फक्त मला 54 4च्या वर्गाची म्हणजे 54 ची दिसते. त्यामुळे हे बाकीचे ऑप्शन माझे डिलीट होणार आणि आन्सर येणार माझं 2916 काय येणार आहे 54. असं म्हणजे आपल्याला वर्ग जरी माहिती, स्क्वेअर रूट जरी माहिती नसले मोठ्यांचे, तरी आपलं आन्सर येऊ शकतं. लक्षात आलं. तर ह्या पद्धतीने जायचं. हा क्वेश्चन 2014च्या असिस्टन्स एक्झामला विचारला गेलेला होता. ठीक आहे. नेक्स्ट, एका काटकोन त्रिकोणाची उंची 8 सेंटीमीटर, एका काटकोन त्रिकोणाची उंची 8 सेंटीमीटर व पाया 5 सेंटीमीटर आहे, व पाया 5 सेंटीमीटर आहे, तर त्याचे क्षेत्रफळ किती, तर त्याचे क्षेत्रफळ किती. गुड. ऑप्शन दिलेला 20, सेकंड ऑप्शन 30, तिसरा ऑप्शन 40 आणि चौथा ऑप्शन 15. आता काटकोन त्रिकोण आपल्याला माहिती आहे. काटकोन त्रिकोणाचा फॉर्म्युला काय आहे 1/2 बेस इंटू हाईट. ठीक आहे. 1/2 बी ची व्हॅल्यू किती आहे 5 इंटू h 8, बे के बे चोक 8 5 चोक 20. आन्सर येणार फर्स्ट. ठीक आहे. तर म्हणून सांगतो फॉर्म्युले पाठ असणं गरजेचं आहे. पुढचा क्वेश्चन घ्या. एका समभुज त्रिकोणाची बाजू 8 सेंटीमीटर दिलेली आहे.
8 सेंटीमीटर दिलेली आहे, तर त्याची उंची आणि क्षेत्रफळ किती? तुम्हाला हाईट विचारलेली आहे आणि त्याचा एरिया विचारलेला आहे. उंची आणि क्षेत्रफळ किती? पहिला ऑप्शन आहे 4 इंटू √3 इंटू 16 इंटू √3. सेकंड ऑप्शन √3 इंटू 16 इंटू √3. नेक्स्ट थर्ड ऑप्शन 4 इंटू √3 इंटू 8 इंटू √3. ऑप्शन 4 8 इंटू √3 इंटू 16 इंटू √3. पहिली उंची विचारली, लक्षात घ्या जे पहिलं विचारतात तो पहिलं काढायचं. काय फॉर्म्युला? √3/2 इंटू ए हा झाला उंचीचा आणि एरियाचा फॉर्म्युला √3/4 इंटू ए स्क्वेअर. किती आहे आन्सर? फर्स्ट. प्रत्येकाने सॉल्व्ह करायचं आहे. पहिली उंची काढा. √3/2 इंटू ए. ची व्हॅल्यू किती टाकणार तुम्ही? 8 बेचोक 8. 4 इंटू √3. आता प्रत्येक वेळी हे बघायचं 4 इंटू √3 ह्याचा आन्सर आहे, ह्याचा आन्सर. हे दोन्ही ऑप्शन तसे पण स्किप होणार. राहिलेल्या याच्यात आपल्याला काय बनायचं आहे? फॉर्म्युला काय येणार? एरिया जर काढायचा असेल तर √3/4 इंटू ए स्क्वेअर. 64 भागिले 4. 16 के 16, 16 2 32, 48, 16 चौक 64. तर 16 इंटू √3 हे आन्सर इथे येणार आहे. ठीक आहे. तर ऑप्शन नंबर हा पण गेला, म्हणजे राहिलेला आपला ऑप्शन नंबर फर्स्ट 4 इंटू √3 इंटू 16 इंटू √3 ह्याचा आन्सर असणार आहे. ठीक आहे. आता आपण पुढचे आपण हे बघणार आहोत, चौकोनाचे प्रकार बघणार आहोत. ठीक आहे. चौकोनाचे प्रकार, त्रिकोण आणि चौकोन सगळ्यात महत्वाचे आहेत, लक्षात ठेवा. पेपरमध्ये तुम्हाला सगळी त्यांची माहिती असणं खूप गरजेचं आहे. त्रिकोण आणि चौकोन. तर पहिला येतोय चौरस. पहिला काय येतोय? चौरस. चौरसचं काय? चारी बाजू कशा असतात? समान असतात. लक्षात आलं? तर एरिया काय येणार याचा? ए समज ही बाजू ए स्क्वेअरच्या ए स्क्वेअर म्हणजे ए. तर एरिया काय येतो? म्हणजे क्षेत्रफळ ए. आणि परिमिती काय येणार? 4a. व्हेरी गुड. ए अधिक ए 4a. हा झाला चौरस. त्याच्यानंतर येतोय आयत. चौरस आयताचं तुम्हाला सगळं माहिती असणं गरजेचं आहे. आयताचं काय असतं वैशिष्ट्य? समोरच्या बाजू व्हेरी गुड समान. फॉर्म्युला काय? क्षेत्रफळ बरोबर, सपोज ही व्हॅल्यू जर एल दिली असेल, राईट, आणि ही व्हॅल्यू जर बी दिली असेल, तर फॉर्म्युला येतो एल गुणू लांबी गुणुले रुंदी. थोडक्यात एल म्हणजेच घ्या लांबी घ्या, मराठीत जरी लिहिलात तरी चालेल. लांबी क्षेत्रफळ म्हणजेच लांबी गुणुले रुंदी. आता याची परिमिती काय येणार? परिमिती काय येणार लक्षात घ्या. याची ही बाजू बी असेल, समोरच्या बाजू काय समान, ही बाजू पण बी असणार आणि खालची एल असेल, तर एल अधिक बी अधिक बी. एल अधिक एल 2l, बी अधिक बी 2b. आता याच्यात 2 कॉमन आला तर आतमध्ये करणार एल अधिक बी, म्हणजे ही झाली परिमिती. त्याच्यानंतर आहे समभुज चौकोन.
भुज चौकोन, ठीक आहे. समभुज चौकोनाचं वैशिष्ट्य म्हणजे चारही बाजू समान. ही पण ए ए ए ए. आता लक्षात घ्या, हा त्याचा कर्ण आहे, त्याला आपण D1 बोला, आणि दुसरा कर्ण आहे तो D2 आहे. लक्षात आलं, त्याला दोन कर्ण D1 आणि D2. तर ह्याचा फॉर्म्युला एरिया बरोबर 1/2 इंटू D1 इंटू D2, आणि परिमिती काय येणार आहे 4a. D1 आणि D2 लिहून घ्या जर माहिती नसेल. D1 आणि D2 काय येणार त्याचे कर्ण. त्याच्यानंतर अजून एक महत्वाचा समांतर भुज चौकोन. समांतर भुज चौकोन याचा अर्थ काय, समोरच्या बाजू कशा असतात, समान असतात. व्हेरी गुड. त्याला हाईट असते, त्याला H बोललं जातं. हा A, ठीक आहे, बेस. ही बाजू A1, ही बाजू A2. याचं क्षेत्रफळाचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. क्षेत्रफळ बरोबर बेस इंटू H, आणि परिमिती परिमिती ही जर बी असेल बाजू तर ही सुद्धा बीच घ्यायची. लक्षात आलं, बी अधिक बी, ह्याला आपण ए लिहूया. तर ए टॉइस ऑफ ए प्लस बी, परिमिती. बेस इंटू हाईट. हाईट बघा ही घेतात हाईट, ह्याची दोन पॅरलल लाईन मधलं अंतर म्हणजे तुमची हाईट होते, आणि बेस, ठीक आहे. त्याच्यानंतर येतोय समलंब चौकोन. समलंब चौकोन त्याला ट्रॅपेझियम पण बोलतात. ट्रॅपेझियम, ट्रॅपेझियम. त्याचा समलंब म्हणजेच लंब समान असतात, याच्यात बाजू समान नसतात. लक्षात घ्या, समलंबामध्ये हे जे लंब आहे, ठीक आहे, ते काय समान आहेत. ही जर ए बाजू असेल तर ही दोन्ही बाजू वेगळे असतात, ठीक आहे. ही H, याच्यात हाईट समान असते. समलंब, लंब समान असते, याच्यात अर्थ समलंब असा होतो. तर याचा फॉर्म्युला एरिया इज इक्वल टू 1/2 A प्लस B, ब्रॅकेट कंप्लीट इंटू H. ही बाजू जर C असेल तर ही बाजू D घ्या. तर ह्याच्या परिमिती काय येणार आहे, A is equal to A plus B plus C plus D. समलंब चौकोन, ट्रॅपेझियम. समान लंब लक्षात घ्यायचं. लंब याच्यामध्ये काय असतो, समान असतो. दोन पॅरलल लाईन मध्ये लंब काय समान आहे. फॉर्म्युला 1/2 A प्लस B इंटू H. परिमिती काय, चारी कोणा बाजूंची A प्लस B प्लस C प्लस D. आणि शेवटचं एक काईट म्हणजेच पतंग. पतंग हा D1 जा, हा D2 घ्या कर्ण, ठीक आहे. ही, ठीक आहे,
हा कर्ण D1 घ्या आणि हा D2 घ्या. तर एरिया काय येणार आहे 1/2 D1 इंटू D2. 1/2 D1 इंटू D2. पहिला आहे चौरस. चौरसच्या चारी बाजू समान. आयत लेंथ समोरच्या बाजू समान असतात. समोरच्या बाजू पण समान असतात आणि ते डायगोनल सुद्धा म्हणजेच कर्ण सुद्धा समान येतात आयतामध्ये. समभुज चौकोनामध्ये बाजू कशा असतात समान असतात आणि 1/2 D1 इंटू D2 होतं. समांतर भुज चौकोनात काय आहे हाईट दोन. हाईट म्हणजेच काय येतं दोन. ह्याच्यामध्ये सगळ्या लाईन समांतर असतात एकमेकांना. लक्षात आलं. समांतर भुजामध्ये काय असतं समान कोणत्याही दोन समान लाईन काढल्या ठीक आहे तुमचं समांतर भुज चौकोन असं झालेला तुम्हाला दिसून येतो. त्याचा फॉर्म्युला B इंटू H. नंतर समलंब चौकोन. सम नावातच आहे बघा समान लंब. समान लंब असलेला काय बोलणार ट्रॅपेझियम. त्याचा फॉर्म्युला 1/A प्लस B इंटू H. आणि नंतर शेवटचा आहे काईट पतंग 1/2 इंटू D1 इंटू D2. ठीक आहे. तर आता आपण याच्यानंतर गणित बघणार आहोत त्याच्यावरती. 1/2 D1 इंटू D2. चला पहिलं गणित घ्या. आयताची लांबी 10 सेंटीमीटर. आयताची लांबी 10 सेंटीमीटर. एल दिलाय 10 सेंटीमीटर. रुंदी 5 सेंटीमीटर. तर त्या आयताचे अनुक्रमे क्षेत्रफळ व परिमिती काढा. म्हणजे तुम्हाला एरिया अँड पेरिमीटर. परिमिती म्हणजेच पेरिमीटर या दोन्ही गोष्टी विचारलेल्या आहेत. ठीक आहे. ऑप्शन फर्स्ट 10,10. ऑप्शन बी 50,30. सी 50,60. एकदम सोपा क्वेश्चन आहे. ठीक आहे. अँड 30 इंटू 40. काय येणार आन्सर क्षेत्रफळ आणि परिमिती. क्वेश्चन मध्ये एक लक्षात घ्यायचं क्रम काय विचारलेला आहे ते खूप महत्वाचं करतात. म्हणजे आन्सर कधी कधी दिसायला तुम्हाला असे ऑप्शन देणार आहे बघा 30-50. आपण काय करतो घाईघाईत कुठेतरी ऑप्शन दिसतोय काहीतरी 30-50 आलंय माझा आन्सर चला लिहून टाकूया. आधी बघायचं अनुक्रमे त्यांनी काय दिलेलं आहे. तुम्हाला पहिलं काय विचारलं त्यांनी क्षेत्रफळ विचारलं ते लक्षात घ्यायचं. नंतर पेरिमीटर. मुलांचा आन्सर बरोबर काढतात. विचार अनुक्रमे ह्याच्यासाठी मला टाकला तो पण तुम्ही फसगत होते पटकन आपण टिक करू येतो नंतर परीत पेपरला आल्यावर बघतो. मग जर टिक करायचं तर विचार करायचा बाबा एकदा जर क्रॉस चेक करायचं 1 सेकंद जास्त गेलं तरी चालतंय. मग मी लिहिलंय तर तेच आहे का कसं होतं कारण आयोग हुशार असतो त्याला बरोबर माहिती आहे की मुलं कुठे चुकणार. काही आन्सर काढतात. कारण कसं होतं पेपर जर सॉल्व्ह करायला तर गणितात तेव्हा शेवटी आपण सॉल्व्ह करतो. ऑलमोस्ट आपली मेंटॅलिटी असते की शेवटी म्हणजे पेपर जेव्हा होत असतो तेव्हा कसं एवढा वेळ नसतो की दिसलं तर 30-50 कुठेतरी शोधायचं कारण असं झालेलं असतं. आणि जेव्हा तुम्ही मार्किंग करता तेव्हा बघायचं तिथे बाबा त्यालाच मार्किंग केली आहे का. कधी कधी असं होतं पहिल्या क्वेश्चनचा दुसऱ्याला तिसऱ्याला चौथ्याला असंही होतं. जरा थोडा ना वेळ घ्यायचा. एकदा तू पहिला ते उत्तर पत्रिकेवरतीच मार्किंग करायची आणि नंतर तुमच्या तो सॉरी प्रश्नपत्रिकेवरतीच मार्किंग करायची व्यवस्थित आणि नंतर उत्तर पत्रिकेवरती जरा बघायची मी करतोय तेव्हा करेक्ट आहे का पहिलं 5 झाले की बरोबर केलं. नाही तर असं होतं आन्सर तर टिक करतं तिकडे आणि परत तिकडे कारण घाई काही सांगू शकत नाही कारण पेपर आपल्याला कम्प्लीट करायचं असतं तेव्हा एवढं लक्ष नसतं आणि तिकडे बेल वाजत असते शेवटचे 15 मिनिट राहिले हे राहिले. त्यावेळी ते तुम्ही कॉशियस असणं खूप गरजेचं आहे. मी बघ कुठे टिक करतोय ते कारण ती स्कॅन केली जाते पेपर.
लक्षात आलं. तो स्कॅन करून तुम्हाला तिथे कोण चेक करत नाही, ते स्कॅन केले याच्यामध्ये आणि ब्लॉक जेव्हा भरतात, लक्षात घ्या या प्रकारे तुम्हाला असे असे 4 गोळे काढून देणार. तर तो व्यवस्थित पेन, एक वेगळ्या प्रकारचं पेन येतं पेपरला, आपले नॉर्मल पेनने केला तर भरतात, परंतु एक थोडं जाड निपवलं पेन येतं. जर तुम्ही स्टेशनरी केला तर ते सांगायचं मला मार्किंग साठी पेन व्हायचं देतो ब्लॅक कलर, तर तो व्यवस्थित पूर्ण भरला गेला पाहिजे. लक्षात घ्या ब्लॅक. जर असं ठेवलात घाई घाईत, वेळ सुपरवायझर आला चला पेपर काढून घ्यायचं असं, आन्सर तुमचं बरोबर असलं तरी तो रॉंग म्हणजे चेकच होत नाही पेपरमध्ये. आन्सर अशा प्रकारे लिहिलं तर चेक होत नाही तो, किंवा असं जरी केलं घाई घाईत चला काहीतरी मोठं काहीतरी काढून ठेवेल, एकदम मोठं पण व्यवस्थित पूर्ण भरला पाहिजे तो तुमचा. लक्षात आलं. ह्या पद्धतीने असं एकदमच मोठा काढून ठेवतात तरी पण तो स्कॅन होत नाही. आणि ब्लॅक पेन नेच करायचं. ब्लॅक पेन मध्ये पण बॉल पेन, ते लक्षात घ्या. नॉर्मली बॉल पेनच वापरायची, नाहीतर काही काही जेल पेन टाईप लिहितात ती अजिबात न वापरायची. ठीक आहे. एकदम एक पेन येतं वेगळ्या प्रकारचं, तेच पेन त्याला वापरायचं असं. म्हणजे तुम्ही जर स्टेशनरीमध्ये जाऊन विचारलं जाड नीप असते त्याचा फायदा काय होतो सांगतो. जो आपण बारीक नीप असते त्याने जर केलात ना तर वेळ तुमचा जास्त जातो. आपल्या नॉर्मल पेनने जर गोल सर्कल भरायला गेलं, ते पेन कसं थोडं नीप जार पटकन ते हे होतं, ड्रॉ होतं असं, लाईक असं एवढं नसतं, पण ते बाकीच्या नीप पेक्षा ते थोडं मोठं असतं. लक्षात आलं. झाला आयत. आयताची लांबी, दुसरा क्वेश्चन. आयताची लांबी ही रुंदीपेक्षा रुंदीपेक्षा 23 सेंटीमीटरने जास्त आहे. रुंदीपेक्षा 23 सेंटीमीटरने जास्त. व त्याची परिमिती 186. परिमिती दिलेली आहे तुम्हाला 186, 186 सेंटीमीटर. तर त्याचे क्षेत्रफळ किती? तर त्याचे क्षेत्रफळ किती? लांबी रुंदीपेक्षा 23 सेंटीमीटरने जास्त आहे. परिमिती 186 दिलेली आहे. ऑप्शन दिलेले आहेत. पहिला 1740, बी 18. मी तुम्हाला मगाशी बोललो होतो बघा, तुम्हाला परिमिती आणि क्षेत्रफळ दोघांचा कंबाईन क्वेश्चन विचारला जाणार, तर हा तो क्वेश्चन आहे. 1805 2030 सेंटीमीटर स्क्वेअर आहे आणि 1825. आता बघूया कोण आन्सर काढे. तुम्हाला काय फक्त सांगितलंय लांबी रुंदीपेक्षा 23 सेंटीमीटरने जास्त, म्हणजे तुम्हाला इनडायरेक्टली दिलेलं आहे इथे. डायरेक्टली ना लांबी दिली आहे ना रुंदी दिली आहे, परंतु तुम्हाला परिमिती दिलेली आहे. त्याच्यासाठी परिमिती सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. लक्षात आलं. परिमितीचं आता तुम्हाला महत्व, कारण की परिमिती सुद्धा का काय 20-30 कसं काढलं आन्सर? ओके बरोबर. तुझं आलं प्रियंका. हे बघ आता तुला लांबी दिली आहे ना रुंदी दिली आहे, काय करायचं तुला? कोणती गोष्ट मानावी लागणार यामध्ये. आता आपण काय, रुंदीपेक्षा 23 सेंटीमीटरने जास्त काय लांबी आहे, रुंदी किती मानणार तू? रुंदीला आपण x मानायचं. मग लांबी किती आहे? लांबी किती होईल तुझी? रुंदीपेक्षा 23, x अधिक 23. परिमितीचा फॉर्म्युला काय आपल्याकडे? परिमिती कशी काढतो आयताची? ट्वाइस ऑफ a प्लस बी, राईट. परिमिती किती दिली आहे तुला इथे? 186 बरोबर 2. a ची व्हॅल्यू आपण x घे आणि b ची व्हॅल्यू x अधिक 23. 186 भागिले 2 होणार बरोबर. x अधिक x 2x वजा 23 करून बघ किती येतं आन्सर. 186 भागिले 2 किती होतात? 93 बरोबर 2x मायनस 23x.
6 2x x ची व्हॅल्यू काय सॉरी येस प्लस 93 बरोबर म्हणजे 0.70 2x x बरोबर किती आलं 35 तुमची व्हॅल्यू आला ओके x बरोबर 35 आता मला काय भेटलंय मला रुंदी मला भेटली 35 आता लांबी किती येणार 35 अधिक 23 5 3 8 3 2 58 टाका व्हॅल्यू फाइंड आउट करा 8 5 40 तसंही काढू शकता बघा आता प्रत्येक वेळी किती आलं 35 आणि 58 शेवटची युनिट 8 5 40 म्हणजे युनिट प्लेसला 0 येणार कोणते कोणते आहेत हा गेला हा पण गेला राहिला हा आणि हा 5 त्रिक 15 होते ठीक आहे सॉरी 6 येस म्हणजे 5 त्रिक 15 असं जरी घातलं तरी 15 म्हणजे हे 15च्या पेक्षा जास्त आन्सर असणार मग तुम्ही थोडं क्रॉस चेक केलं तर तुम्हाला 20 30 हे आन्सर भेटेल म्हणजे 55 आणि 35 ला जर टाकलं नॉर्मली करत नाही बघायचं लक्षाला याच्यातून जायचं कशातून ऑप्शन मधून लास्ट युनिट टेस्ट बघायचं 8 5 40 आहेत ना हे दोन ऑप्शन तसे पण गेले राहिलेल्या दोन ऑप्शन मधून तुमचा आन्सर करेक्ट येणार आहे लक्षात आलं तर हा एक क्वेश्चन महत्वाचा स्टार करून ठेवा या पद्धतीचा क्वेश्चन पेपरला येऊ शकतो कारण तुम्हाला एक व्हॅल्यू दिली आहे आणि दुसरी व्हॅल्यू काढायला सांगितली आहे ठीक आहे नेक्स्ट हा हे महत्वाचं जे पेपरला आलेलं गणित आहे व्यवस्थित लक्ष देऊन करायचंय एका चौरसाकृती बागेच्या सभोवताली एका चौरसाकृती बागेच्या सभोवताली कोपऱ्यावर चौरस आहे लक्षात घ्या चौरसाचं वैशिष्ट्य काय तर चारी बाजू त्याच्या समान असतात एका चौरसाकृती बागेच्या सभोवताली कोपऱ्यावर व प्रत्येक बाजूवर कोपऱ्यावर व प्रत्येक बाजूवर समान अंतरावर 23 याप्रमाणे झाडे लावलेली आहेत कोपऱ्यावर व प्रत्येक बाजूवर समान अंतरावर 23 याप्रमाणे झाडे लावलेली आहेत तर बागेच्या सभोवताली किती झाडे लावलेली आहेत पहिला ऑप्शन आहे 88 दुसरा ऑप्शन आहे 90 तिसरा ऑप्शन आहे 94 चौथा आहे 96 88 90 94 क्वेश्चन नीट वाचायचा लक्षात घ्या क्वेश्चन वाटतो तेवढा सोपा नाही आहे नॉर्मली आपण म्हणतो चला तो तुम्हाला ऑप्शन पण दिलेला आहे चौरसाकृती बागेच्या सभोवताली कोपऱ्यावर प्रत्येक बाजूवर समान अंतरावर 23 झाडे लावलेली आहेत किती आन्सर किती 96 कसं केलंस म्हणजे एक लक्षात ठेवायचं आपण केलेलं कॅल्क्युलेशनचा ऑप्शन येत नाही म्हणजे काहीतरी चुकीचं आपण केलेलं आहे काय सांगितलं त्यांनी कोपऱ्यावर आणि बाजूंवर प्रत्येक समान अंतर किती झाडे लावली आहेत 23 लक्षात घ्या कोपऱ्यावर लक्षात घ्या हा एक कोपरा आहे किती कोपरे असणार चौरस आहे म्हणजे 4 बरोबर ठीक आहे या लाईन मध्ये किती आहेत 23 आहेत थोडक्यात
या लाईन मध्ये किती आहेत तुम्हीच सांगणार मला आन्सर. आता बघा या लाईन वरती 23 आणि या लाईन वरती बघा किती सोपा क्वेश्चन आहे. पण आपण तो वाचण्यात गफलत करतो म्हणजे अर्थ समजून वाक्याचा. आपल्याला काय चौरसचं काय सगळं माहिती आहे, परिमिती माहिती आहे, क्षेत्रफळ माहिती आहे, झाडं लावलेली पण दिसत आहेत, तरी पण आपण आन्सर नाही सांगू शकत. काय आता लक्षात घ्या 23 आहेत ना. आता इथे बघा प्रत्येकाने 23 प्रत्येक ह्याच्यावर 23 आहेत. मग ही दोन झाडं काय येत आहेत कॉमन येत आहेत ना. राहिली किती इथे 21च राहणार, इथे पण 21 राहणार, इथे पण 21 आणि इथे पण 21. 21 गुणुले 4 अधिक 4 राहिलेली झाडे त्याच्यात ऍड. ही कॉमन तुम्ही डबल डबल घेतली ना झाडं. अगर ती झाड कोपऱ्यावर जर एका बाजूला लागली आहेत ना तर ह्याच्यात पण ती काउंट होती नाही, ह्याच्यात पण काउंट होत आहे. कोपऱ्यावर तुम्ही डबल मोजलात त्यामुळे ते 96 पर्यंत गेलात. बरोबर ना. आता ह्या लाईनला जेवढी झाडं लावलेली आहेत 23 होती बरोबर. मग ही कोपऱ्यातली झाडं ह्याच्यात पण काउंट केलात तुम्ही, असं मोजताना पण ती काउंट केलं. हा लक्षात आलं का तुमच्या. म्हणजे प्रत्येक झाड जे कोपऱ्यावर तुम्ही डबल डबल काउंट केला तर किती येतं आन्सर. आता अगं 21 झाड मध्ये असणार. 21 21 21 21 किती झाली 21 चोक 84 बरोबर. म्हणजे मधली झाडं झाली, कोपऱ्यावर झाड आता मोज 4. कळलं. म्हणून सांगतो क्वेश्चन जे आयोग विचारतो परत एकदा वाचायचा क्वेश्चन. एवढा सोपा आपल्याला दिसतो अरे वा खूप सोपा आहे. आन्सर पण मी सांगतो का ते असतं तुमच्याकडे. नशीब तुम्हाला आन्सर नाही दिलं त्यांनी 92 जमोज 92 दिलं. ऑलमोस्ट सगळ्या जणांनी तेच लिहिलं असतं. लक्षात आलं फसण्याचा. समजलं का कसं फसवतो. क्वेश्चन दिसायला खूप सोपा आहे, आपण वाचण्यात गफलत करतो तिथे आणि त्याच्यामुळे आपला आन्सर चुकतो. तर याचा आन्सर किती येणार आहे 88. मला वाटलं तू आन्सर सांगशील करेक्ट. काय नाही फक्त सोपे सोपे क्वेश्चनचे आन्सर सांगते बस. चला राहून दे आता. चला आता पुढचा क्वेश्चन. एका समांतर भुज चौकोनाची एक बाजू, एका समांतर भुज चौकोनाची एक बाजू 8 सेंटीमीटर आहे व पाया 10 सेंटीमीटर आहे. एका समांतर भुज चौकोनाची बाजू 8 सेंटीमीटर आहे व पाया 10 सेंटीमीटर आहे. तर त्याची परिमिती काढा. (46) परिमिती विचारली आहे, नॉट क्षेत्रफळ. क्वेश्चन नीट आहे का. मग तेच होतं आपलं 36 बोलली हा. परिमिती विचारली 36 46 26 18. आता एक इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे, बघूया हा कोण सोडवते. ठीक आहे सोपा क्वेश्चन आहे त्यामुळे बघूया. आणि एकदम सिंपल. तुम्हाला फॉर्म्युले पण सगळे माहिती आहेत, सगळं काय माहिती आहे बघूया. 100 मीटर गुणुले 80 मीटर लिहा. याचा अर्थ काय होतो 100 मीटर गुणुले 80 मीटर. लेंथ तुम्हाला 100 मीटर आहे आणि 80 मीटर काय रुंदी आहे. 100 मीटर गुणुले 80 मीटर या आयताकृती बागेत. परत बागेचा क्वेश्चन आलाय, सांभाळून राहा. या आयताकृती बागेत मध्यातून 2 रस्ते गेले. मध्यातून 2 रस्ते गेले. आता अशा पेपर लक्षात ठेवा बागेचं क्वेश्चन विचारेल
डायग्राम ड्रॉ केला तर तुम्हाला लगेच आन्सर भेटेल. तोंडी काढायला गेलं तर हमखास चुकणार, मीची गॅरंटी नक्की देतो. ते क्वेश्चन लिहून घ्या. 100 मीटर गुणुले 80 मीटर या आयताकृती बागेत मध्यातून 2 रस्ते गेलेले आहेत. एक लांबी समांतर व एक रुंदी समांतर. आयताकृती बाग काढा या पद्धतीने. ही बाग आहे. एक लांबी समांतर रस्ता गेलेला आहे आणि दुसरा रुंदी समांतर. समजलं? असं का डायग्राम देत नाही पेपरला, मी आपली तुम्हाला सांगितली आहे. फुल स्टॉप. जर रस्त्याची रुंदी रुंदी 2 मीटर असेल, रस्त्याची रुंदी 2 मीटर असेल तर सर्व रस्त्याचे क्षेत्रफळ काढा. आता मी ऑप्शन पहिले लिहितो, मग आन्सर सांगा. पहिला ऑप्शन आहे 324 मीटर, दुसरा आहे 360, तिसरा आहे 344, चौथा आहे 356. बघू किती स्टुडंट इथं आन्सर काढतात. एकदम सोपा क्वेश्चन आहे. ह्याची म्हणजे किती दिले? 100 मीटर हा येणार आणि हा 80 मीटर, बरोबर. बागेची लांबी एवढीच आहे ना, 100 आणि 80 ही बाग आहे तुमची. आणि हे 2 रस्ते गेलेले आहेत. आणि रस्त्याचं क्षेत्रफळ विचारलं, बागेचं विचारलं नाही तर बागेचं काढून ठेवायला तिकडे. लक्षात घ्या. आयत दिसले म्हटलं चला एल इंटू बी केलं, आन्सर आलं मला. तर एवढं नाहीये. हा क्वेश्चन खूप महत्वाचा आहे. अशाच प्रकारचे क्वेश्चन फॉर्म्युला टाकून तुम्हाला क्वेश्चनचे आन्सर नाही विचारणार, एल काढा बी काढा, अशा पद्धतीने थोडं फिरून विचारलं. ठीक आहे. सगळ्यांनी ट्राय करायचंय. जे ऑनलाईन स्टुडंट आहेत त्यांनी सुद्धा. थोडा एक इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन आलेला आहे 2011च्या परीक्षेला. हा क्वेश्चन टाकलेला होता. आता सांग ना एल इंटू बी करून. मग अशी करत होतीस ना, एल इंटू बी. काय विचारलंय तुम्हाला? कशाचं क्षेत्रफळ? बागेचं क्षेत्रफळ दिलंय तुम्हाला 100 मीटर गुणिले 80 मीटर आणि रस्त्याचं विचारलेलं आहे. सगळ्यांनी ट्राय करायचा आहे हा क्वेश्चन. बघूया किती स्टुडंटचा आन्सर. जे ऑनलाईन आहेत त्यांनी मला चॅट याचा आन्सर लिहायचा आहे. विशाल, नीरज, यश, नेहा. 360. ठीक. बाकीच्यांनी आन्सर चॅट सेक्शन मध्ये लिहा. एकाने सांगितलं 360. ओके. तुझं किती येत आहे? 324, 344, 356. आन्सर सांगत नाही तिला, तिने गुड ट्राय चांगली केली आहे. बघूया नंतर आपण सांगायचं. बाकीच्यांनी पण आन्सर सांगायचं. विशाल, यश, नीरज, नेहा, आन्सर पटपट सांगायचं आहे. आता इथे लक्ष द्या. किती येत आन्सर? नाहीच काढलं. ट्राय पण नाही. कोणता होता माझ्या हातात मार्ग? हा की हा अंगावर
तुझ्यावरती घालणार आहे. लक्षात घे. आता तुला हा कशाचा क्षेत्रफळ विचारलाय? एक लक्षात पहिला आधी या रस्त्याचं कडे. आता रुंदी किती दिली आहे रस्त्याची? 2. म्हणजेच ही 2 होणार आणि ही पण 2 होणार, बरोबर. रुंदी तुम्हाला म्हणजे ही लेन दिलेली आहे थोडक्यात 2 आहे आणि ही सुद्धा 2 आहे. आडव्या रस्त्याचं क्षेत्रफळ काय येणार आहे? आयत आहे ना, बघा हा झाला तुमचा आयत. ठीक आहे. मग एरिया 1 किती घेणार मी? 100. आडवा किती आहे? 100 गुणुले हे 2 किती होत आहेत? 200, बरोबर. देन A2 परत हा काय होतोय? आयत होतोय तुमचा, बघा छोटावाला. म्हणजेच 80 गुणुले 2 किती? हा 160. ओके. आता तुम्हाला काय विचारले? दोन्हीचं क्षेत्रफळ विचार, एरियाच किती झाले? 200 अधिक 160 360. ऐका आता पुढे. आता हा एरिया दोघांमध्ये पण कॉमन आहे, तर कॉमन एरिया काय करायचं? मग मायनस करतात. किती कितीचा होणार? हा पण ही लेन 2ची आहे, ही लेन पण 2ची आहे, म्हणजेच येस. आता कळलं तुला? 2 × 2 म्हणजेच 4 म्हणजे 360 वजा 4 किती येत आहे? काय? 344. 356 याचा आन्सर येणार आहे. किती आलेला आन्सर? हा लक्षात आलं. हा जो आहे तो दोघांमध्ये सुद्धा कॉमन येणार आहे. म्हणून सांगितलेलं याच्यामध्ये डायग्राम इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपण नॉर्मली जर बघितलं गेलं 360 सांगणार, परंतु एक लक्षात ठेवायचं, आयोगाने एकदम सोपं क्वेश्चन विचारलं परत वाचायचं. अरे बाबा एवढं सोपं विचारू शकतो, एकदा परत क्रॉस चेक करायचं. एवढं माझा आन्सर तर येते, बघायचं जरा. लक्षात आलं. तर अशा पद्धतीने हे बघ, तुला काय विचारलंय? क्षेत्रफळ विचारलंय. आता क्षेत्रफळ म्हणजेच काय? तर मला सगळी तुला ह्या पद्धतीने बघ, ही आणि ही दोघांचा पण एरिया काढावा लागणार तुला, राईट. परंतु माझ्याकडे हा जो भाग आहे तो काय आहे? दोघांमध्ये माझ्याकडे कॉमन आहे. मी दोन्ही याच्यामध्ये एरिया मोजलाय ना. हा ये खूप लवकर आला. ओके, लक्षात आलं. हा जो एरिया आहे तो दोघांमध्ये मी कॉमन मोजलेला. आडवा एरिया घेताना आणि उभा एरिया घेताना सुद्धा मी मोजलेला. मला एकदाच मोजायचा आहे, म्हणून हा एरिया मी काय केला? याच्यामधून मायनस केला. त्याच्यामुळे माझं ते आन्सर आलेलं आहे. लक्षात आलं. हा एरिया याच्यामधून काय करायचा आहे? मायनस करायचा आहे. तर तुझा आन्सर येणार आहे 360 वजा 4 356. नंतर काय? समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ 56 सेंटीमीटर आहे. समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ 56 सेंटीमीटर आहे. त्याची फुल स्टॉप. समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ 56 सेंटीमीटर आहे, फुल स्टॉप. त्याची उंची 15 सेंटीमीटर असून एक बाजू 5 सेंटीमीटर आहे. एक बाजू 5 सेंटीमीटर आहे. तर दुसरी बाजू किती? एरिया दिलेला आहे 56, उंची हाईट दिलेली आहे 15, एक बाजू दिलेली आहे त्याच्यात तुम्हाला 5 आणि दुसरी बाजू विचारलेली आहे. ऑप्शन 2, पहिला ऑप्शन 2 सेंटीमीटर, दुसरा ऑप्शन 2.4, तिसरा आहे 3 आणि चौथा आहे 3.4. 2 सेंटीमीटर, 2.4 सेंटीमीटर, 3 सेंटीमीटर आणि 3.4 सेंटीमीटर.
काय समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ काय 1/2 a plus b into h is equal to area. किती येतं आन्सर समलंब चौकोन एक महत्वाचं कॅल्क्युलेशन किती येते 56 गुणिले 1/2 5 अधिक 56 गुणिले 2 करा ना 112 भागिले 5 बरोबर 5 अधिक b किती आला आन्सर ओके तर आन्सर येते 2.4 2.4 आता एक क्वेश्चन आहे थोडा वेगळा आहे ठीक आहे नॉर्मल क्वेश्चन सारखा नाहीये व्यवस्थित करायचं आहे एकदम सोपा आहे ही नॉर्मल थोडा वेगळा म्हटल्यावर लगेच हे होत तिला वाटतं एकदम कठीण असणार एकदम सोपं आहे फक्त विचार करायचा आहे चला जर आयत व चौरसाची परिमिती सारख्याच असतील जर आयत व चौरसाची परिमिती सारख्याच असतील व आयताच्या लगतच्या दोन बाजूंचे गुणोत्तर आयताच्या लगतच्या दोन बाजूंचे गुणोत्तर एकाच 2 असेल आयताच्या लगतच्या दोन बाजूंचे गुणोत्तर एकाच 2 असेल तर आयताच्या क्षेत्रफळाचे चौरसाच्या क्षेत्रफळासोबत तर आयताच्या क्षेत्रफळाचे चौरसाच्या क्षेत्रफळासोबतचे गुणोत्तर किती चौरसाच्या आयताच्या क्षेत्रफळाचे चौरसाच्या क्षेत्रफळाशी गुणोत्तर किती पहिला ऑप्शन आहे एकाच 2 दुसरा आहे एकाच 1 तिसरा आहे 2/3 आणि चौथा आहे 8/9 परत सांगतो क्वेश्चन जर आयत व चौरसाची परिमिती सारख्याच असतील व आयताच्या लगतच्या दोन बाजूंचे गुणोत्तर एकाच 2 असेल एकाच 2 म्हणजे असेल याचा एकाच 2 असेल तर आयताच्या क्षेत्रफळाचे चौरसाच्या क्षेत्रफळाच्या सोबतचे गुणोत्तर किती ठीक आहे हा एक वेगळा क्वेश्चन आहे नॉर्मल याच्यापेक्षा पेपर मध्ये याच प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात काय काय आधी दिलंय तुम्हाला गुणोत्तर दिलंय कशाचं आयताच्या लगतच्या दोन बाजूंचं एकाच 2 दिलंय म्हणजे तुम्ही एक बाजू x माना दुसरी 2x माना म्हणजे लक्षात आलं आयताची परिमिती काय होणार मग एक बाजू x दुसरी बाजू परिमिती
एक्स अधिक एक्स अधिक 2x अधिक 2x किती होतात 4 6x परिमिती केली आयताची काय पहिलं वाक्य काय होतं आयताची परिमिती आणि कोणाची परिमिती सारखी आहे चौरसाची परिमिती म्हणजेच ह्याला मी चौरसाची परिमिती सुद्धा लिहू शकतो राईट चौरसाची परिमिती पण किती येणार माझी 6x चौरसाची परिमितीचा फॉर्म्युला काय चौरसाची परिमिती मला 4a लक्षात आलं 4a म्हणजे 4x लिहिलं तरी चालेल ना हेच जागी ठीक आहे जर चौरसाची परिमिती 4 बाजूंची बेरीज तुम्हाला 6x असेल तर एकाची किती येणार चौघांची 6x आहे तर एकाची किती येणार बाजूची व्हॅल्यू चौरसाची बाजू किती येणार मग 6/4x एकाची चौघांची 6x आहे एकाची किती डिवायडेड एक लक्षात घ्या सिंपल आहे जर चौरसाची परिमिती 8 आहे तर बाजू किती येणार 8/4 2 बरोबर ना प्रत्येक बाजू 2 होणार तसं इथे 6x आहे तर किती येणार व्हॅल्यू 4 येणार ह्याला तुम्ही सिम्प्लिफाय करू शकता कसं येणार 3x/2 ने जर अंशाला छेदाला भागलं तर 6/2 3 4/2 3/2 चौरसाची काय झाली बाजू झाली आणि विचारलंय काय तुम्हाला आयताचे क्षेत्रफळ आणि चौरस क्षेत्रफळाचे गुणोत्तर विचारलेलं आहे व्हेरी गुड मग लिहायचं आयताचे आयत की चौरस आहे पहिला आयताचे क्षेत्रफळ भागिले चौरसाचे क्षेत्रफळ क्षेत्रफळाचं लांबी गुणुले काय घेतो आयताचं रुंदी तर काय येणार x गुणुले 2x चौरस काय घेणार चौरसाचा फॉर्म्युला काय a स्क्वेअर म्हणजे 3/x चा स्क्वेअर किती येतो बघा आता आन्सर गुणोत्तरच विचारलंय ना अशा पद्धतीने काढायचं प्रियंका किती येत आहे कसं केलं x गुणुले एक्स स्क्वेअर झाला इथे राईट इंटू 2 3चा वर्ग 9 गुणुले 4 2चा वर्ग 4 आणि एक्स स्क्वेअर ठीक आहे 4 इंटू आता हे कशामध्ये आहेत छेदामध्ये डिनोमिनेटर मध्ये तर वरती गेल्यावर काय होणार 4 गुणुले 2 गुणुले 9 8:9 म्हणजेच आन्सर नंबर 4 हे त्याचं आन्सर झालं ठीक आहे या पद्धतीचे ही क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जाऊ शकतात चला आता आपण पुढचा शेप बघणार आहोत वर्तुळ हा हे लिहून घ्या पहिला त्याच्यानंतर आपण वर्तुळाकडे जाणार आहोत ठीक आहे वर्तुळ एरिया काय तो पाय r स्क्वेअर आणि परिघ काय तो याचा
2πr. एरिया म्हणजे क्षेत्रफळ. लिहून घ्या. आय ए इज इक्वल टू पायर स्क्वेअर एन. परीघ किती येतोय 2πr. परीघ म्हणजे अर्थ की लक्षात घ्या, हा जो आहे ह्याला परीघ बोलतात. परत एरिया कसा लिहू शकतो तुम्ही, जर डायमीटरच्या फॉर्म मध्ये लिहायचं झाला, डायमीटरच्या फॉर्म मध्ये तर कसं लिहिणार, ए इज इक्वल टू डायमीटरच्या फॉर्म मध्ये तुला डायमीटर दिला असेल आणि त्याच्या फॉर्म मध्ये लिहायचं असेल तर कसं लिहिणार, काय वेस इंटू डी बाय 2 चा लिहून घ्या. लिहून घेतलं. ओके. नेक्स्ट अर्धवर्तुळ, सेमी सर्कल. सेमी सर्कलचा फॉर्म्युला काय होणार आहे, ए इज इक्वल टू पायर स्क्वेअर डिवायडेड बाय 2 आणि परिमिती 2r प्लस पाय आर. 2r प्लस पाय आर. कशी काढली परिमिती, कोण सांगेल. टोटल 2πr आली, नाही ही 2r आणि पायरच का लिहिलं तिकडे. हा आर पाहिजे, हा येस ते लिहून घ्या. आर म्हणजेच रेडियस किंवा त्रिज्या, डी म्हणजेच व्यास. पायची व्हॅल्यू किती असते, पाय बरोबर 3.14 किंवा 22/7, दोन्ही पैकी एक व्हॅल्यू घेतली तरी चालते. परिमितीची फॉर्म्युला कसा कळाला, 2r प्लस पायर. परिमिती म्हणजेच काय घेतो आपण आता ह्याच्यामध्ये, हा ऍक्च्युअल आर काय बरोबर, म्हणजेच परीघ, सॉरी नॉट परिमिती, बरोबर. त्याची व्हॅल्यू 2π. ह्याचा परीघ किती आहे, म्हणजे तीच झाली ना. परीघ किंवा परिमिती म्हटलं तरी एकच होतं, वर्तुळ. लक्षात घे, अर्धा वर्तुळ असं काढायचं आपण, बरोबर. हा तुमचा आर झाला, राईट. हा आर झाला, हा सुद्धा आर, आणि हा हाफ घेतलाय. टोटल काय, हा म्हणून 2r झाला, आणि हाफ घेतलाय ना याचा, याचा हाफ, पूर्ण हाफ किती आहे तुझा, पूर्ण 2πr, त्याचा हाफ किती होणार आहे, 2/πr अपॉन 2. पूर्ण तुझा 2πr आहे हा, याचा हाफ कर, कट कर, किती होणार पायर. हा म्हणून तो तसा फॉर्म्युला घेतलेला आहे. ठीक आहे. आता आपण त्याच्यावरती गणित बघू. लिहून घ्या गणित. साईडचे क्षेत्रफळ 154 सेंटीमीटर स्क्वेअर असेल. एका सायकलच्या चाकाचे क्षेत्रफळ 154 सेंटीमीटर स्क्वेअर असेल तर त्याची त्रिज्या किती असेल, तर त्याची त्रिज्या किती असेल, 5, 10, 7, 12. 10, 7, 12.
किती होतं आन्सर? सात हे आन्सर येते. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पुढचे आता आपण बघणार आहोत काही शेप. पहिला आहे त्याच्यामध्ये घन, म्हणजे याच्या पुढचे व्यवस्थित फॉर्म्युला पाठ करायचे. पुढच्या वेळी तर मला फॉर्म्युला पाठ पाहिजे ना सगळ्यांचे, जेवढे होणार आहे सगळ्यांचे त्यांना फॉर्म्युले पाठ करायचे, कारण हमखास मार्क घेऊन देणारा क्वेश्चन आहे. फक्त फॉर्म्युल्याची माहिती असतं गरजेचं आहे. ठीक आहे, या पद्धतीने काढा. याचा पहिलं घनफळ लिहा. घनफळ, घनामध्ये प्रत्येक बाजूची लांबी समान असते, तर घनफळ किती येणार याचं? LQ. पृष्ठफळ टीकाचिती. डायग्राम बरोबर शेपही काढा. ठीक आहे. घनफळ याला L आहे, B आहे आणि H आहे. तर फॉर्म्युला L गुणिले B गुणिले H. पृष्ठफळ होणार twice of LB plus BH plus LH. त्याच्यानंतर दंडगोल, त्याचं घनफळ आहे पाय R स्क्वेअर H. पृष्ठफळ आहे 2 पाय RH. एकूण पृष्ठफळ आहे 2 पाय R ब्रॅकेट मध्ये R प्लस H. 2 पाय R इंटू R प्लस H. नंतर आहे शंकू. रेडियस आहे आणि H आहे. घनफळ आहे 1/3 पाय R स्क्वेअर H. L आहे, आता ही व्हॅल्यू L आहे लक्षात घ्या, म्हणजेच त्याला R स्क्वेअर. एकूण पृष्ठफळ पाय R L आहे आणि एकूण पृष्ठफळ आहे पाय R L प्लस R. त्याच्यानंतर घन येतोय
घनफळ 4/3 पाय आर क्यूब, पृष्ठफळ आहे 4 पाय आर स्क्वेअर. अजून एक अर्धगोल. हा बरोबर. तो आपण गोळा फेकला वगैरे फेकतो बघा, भरी वस्तू त्याला गोल म्हणतो. अर्धगोल. एक मिनिट फक्त मी अर्धगोल लिहितो, मग लिहून घ्या. घनफळ 4/2/3 पाय आर क्यूब, पृष्ठफळ 3 पाय आर स्क्वेअर. आता याच्यामध्ये तुम्हाला क्यूब आहे तर घन, त्यामुळे घन पण पाठ असणं माहिती असणं गरजेचं आहे. लक्षात आलं? घनफळ काढताना लागणार आहे तर वर्ग, घन आणि पाढे, 3 बेसिक गोष्टी आहेत. पाढे ऍटलिस्ट 30 पर्यंत, तर 30च्या पुढे पण पाठ असतील वेल अँड गुड. जरा एकदा फॉर्म्युला रिवाइज करा सगळ्यांनी. जे फॉर्म्युला आता लिहिले याचेच फक्त हे आणि रिवाइज करा आपण. ठीक आहे, पाठ आताच करून टाका, घरी ठेवायचं नाही. काही घरी राहिलं ते राहिलं. घनफळ एल क्यूब, प्रत्येक बाजू याच्यामध्ये समान असते. पृष्ठफळ आहे 6l स्क्वेअर. घन याच्यामध्ये बघा, लांबी, उंची आणि रुंदी या तिन्ही गोष्टी कशामध्ये इष्टिका चितीला आहेत. एल बी एच. पृष्ठबळ जास्त करून हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा किंवा हा जास्त वेळा विचार क्वेश्चन याच्यावरती. पृष्ठबळ 2 × LB + BH + LH. त्याच्यानंतर दंडगोल. दंडगोलाचा घनफळ म्हणजे पाय आर स्क्वेअर एच. त्याचं पृष्ठबळ हा 2 फक्त इकडे लिहायचा बघा, बाकी फॉर्म्युला आहे तसं. शॉर्टकट ट्रिक कसे लक्षात ठेवायचं, पाय आर स्क्वेअर एच आहे राईट, ते 2 काढून इकडे लिहायचं 2 पाय आर एच आलं. आता एकूण पृष्ठफळ इथे काय केलं बघा, 2 पाय आर जसा तसा लिहिलेला इथे हे बघा. 2 पाय आर जसा तसा लिहिलाय. पुढे काय केलंय, ब्रॅकेट मध्ये आर प्लस एच लिहिलंय. ठीक आहे, ब्रॅकेट मध्ये लिहिलंय आर प्लस एच. फक्त हा छोटा छोटा फरक लक्षात घ्या. पाय आर स्क्वेअर 2 काढायचं इकडे, तर पृष्ठफळ झालं एकूण पृष्ठफळाला 2 पाय आर एवढं जशाच लिहायचं आणि ब्रॅकेट टाकलंय आणि त्याला आर प्लस एच एच प्लस 7. नंतर घनफळ शंकूचं, याला शंकू बोलतात, 1/3 पाय आर स्क्वेअर. ह्याच्या 1/3 घ्यायचं. याच्या किती घेतलंय, 1/3 घेतलेला आहे. आता एल म्हणजे थोडक्यात पायथागोरस लावला. हा एल आहे राईट, किंवा हा एल आहे. पायथागोरस प्रमेय माहिती आहे ना आपल्याला, पहिला आताच शिकलो. एच स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर, त्याने तुम्हाला काय भेटणार, एल भेटणार. आणि आता पृष्ठफळाला काय, पाय आर एल घ्यायचा आहे. आणि एकूण पृष्ठफळ बघा, परत बघा, पाय आर समान ठेवले आहेत. शेवटचा आहे त्याला ब्रॅकेट मध्ये लिहून जो मागचा होता त्याला प्लस केलं. इथे पण तेच केले बघा. 2 पाय आर हे त्याच्याच तसं लिहिलं इथे. फरक कुठे गेला, शेवटचा होता त्याला ब्रॅकेट मध्ये टाकलंय आणि त्याच्या आधीचा जो होता त्याला ऍड केले त्याच्यासोबत. हा ट्रिक आहे, लक्षात आलं बघा. जसंच तसं ना, इथे पण बघा किंवा इथे पण बघा. पाय आर जो व्हॅल्यू आहे 2 पाय आर किंवा पाय आर, या ज्या व्हॅल्यू आहेत ते तुम्ही जशाच तशा घ्यायच्या आहेत. चेंज कुठे केलं, शेवटची जी व्हॅल्यू आहे त्याला काय केलंय, ब्रॅकेट मध्ये टाकून मागच्याने ऍड केलेलं आहे. नंतर गोल 4/3 पाय आर क्यूब आणि जो पृष्ठफळ 4 पाय आर स्क्वेअर. अर्धगोल 2/3 पाय आर क्यूब आणि 3 पाय आर स्क्वेअर. ठीक आहे, आता आपण याच्यावरती एका घनाचे घनफळ 512
सेंटीमीटर आहे. एका घनाचे घनफळ 512 सेंटीमीटर आहे. फुल स्टॉप. तर त्याच्या सर्व पृष्ठांचे क्षेत्रफळ किती? तर त्याच्या सर्व पृष्ठांचे क्षेत्रफळ किती? 256, 384, 400 व 333. दोनशे 56, 384, 400 आणि 330. किती येतंय आन्सर? ओमकार आन्सर. घन पाठ करायचे आहेत. पहिला दी घन 512चा घन किती? 512 नॉट 14. ऍटलीस्ट 10 पर्यंत घन माहिती पाहिजे. 512 256. काय आन्सर सांगतेस की मला घन सांग? अच्छा, 512चा घन किती लिहिला? अगं घनपात हा आन्सर काढलं, मग घन सांग मला. मग घन काढल्याशिवाय तू पृष्ठबळ कसं काय? हा घनमूळ बरोबर. 512चं किती येत आहे घनमूळ? 8 येणार. एल ची व्हॅल्यू तुम्हाला 8 भेटली. ती व्हॅल्यू कुठे टाकायची? ह्याच्यामध्ये. 8 64 गुणिले 6 384 एवढं मिळणार. लक्षाला किती भेटलं? 384. ओके. आता हे गणित. एका भरीव इष्टिका चित्तीची मापे. एका भरीव इष्टिकाची मापे 16 सेंटीमीटर. आता असं लिहायचं 16 सेंटीमीटर गुणुले 14 सेंटीमीटर गुणुले 12 सेंटीमीटर. म्हणजे ह्या पद्धतीने 16 गुणुले 12 16 गुणुले 14 गुणुले 12. याचा अर्थ काय होतो? एल दिलेला आहे, बी दिलेला आहे आणि एच दिलेला आहे. राईट. 16 सेंटीमीटर गुणुले 14 सेंटीमीटर गुणुले 12 सेंटीमीटर आहेत. ही इष्टिकाचिती वितळून तिच्यापासून 7 मिलीमीटर. आता हे आहेत कशामध्ये? सेंटीमीटर. आणि आता दिले ते मिलीमीटर. फरक लक्षात घ्या. 7 मिलीमीटर, 4 मिलीमीटर आणि 3 मिलीमीटर आकाराचे लहान लहान तुकडे केल्यास किती तुकडे बनतील? 16 गुणुले 14 गुणुले 12. ठीक आहे, हा मोठा आहे तो सेंटीमीटर मध्ये दिलेला आहे. आणि त्याचे छोटे छोटे गोळे किती बनवले आहेत? 7 गुणुले 4 गुणुले 3 मिलीमीटर मध्ये आहेत. ऑप्शन आहे. तर आकाराचे लहान लहान तुकडे किती तुकडे? दुसरा आहे 32,000. तिसरा 3100. नंतर
32,100. म्हणजे एक तुमच्याकडे मोठी इष्टिका चिठ्ठी होती, त्याला वितळलं गेलेलं आहे आणि छोटी इष्टिका त्याच्यामध्ये बनवलेली आहे. आता जो मोठा आहे तो आपण सेंटीमीटर मध्ये आणि छोटावाला आहे त्याला मिलीमीटर मध्ये. एक तर तुम्ही सेंटीमीटरला मिलीमीटर मध्ये किंवा मिलीमीटर सेंटीमीटर सोपं मध्ये नेलं तर 16 मिलीमीटर मध्ये नेलं. 16 मिलीमीटर असं 16 सेंटीमीटर इज इक्वल हाऊ मेनी मिलीमीटर गुणुले 10 करायचं म्हणजे 160. 14ला काय होणार मग तुमचं 140 आणि 12ला 120. आता अशा केस मध्ये लक्षात ठेवायचं नेहमी घनफळ काढायचं. अशा केस मध्ये घनफळ काढायचं. किती येणार घनफळ मोठ्याचं 160 गुणुले 140 गुणुले 12. मोठ्यामधून छोटा बनवलेला आहे. त्यावेळी काय करायचं नेहमी लक्षात घ्या, दोघांचाही भागाकार घ्यायचा. मोठ्यापासून एखादी छोटी वस्तू बनवतो आपण राईट, त्याच मापाची बनवलेली आहे. आता इथे वेगळं काय तुम्हाला दिलेलं नाही. इष्टिका चिठ्ठी होती त्याचे छोटे छोटे इष्टिका चिठ्ठीचे गोळे बनवलेले आहेत. म्हणजे पहिला माप होतं 160 गुणुले 140 गुणुले 120 डिवाइडेड बाय काय येणार आहे, छोटे छोटे गोळ बनवले 7 गुणुले 4 गुणुले 3. याच्यात तुम्ही नेहमी काय काढणार इष्टिकाची घनफळ LBH दिलेलं LBH. लक्षात आलं तर किती गोळे बनतील, मोठ्याचं घनफळ भागिले छोट्याचं घनफळ. ही दोन्ही क्वांटिटी एकाच मापनं गरजेचं आहे, हे आधी लक्षात घ्या. हा 160 गुणुले 140 गुणुले 3 आणि याच्यात परत युनिट दोघांचे झालं.